साईड इकडे करून मी हे ऑफ झालं. ऑन करताना अशा पद्धतीने आपण ऑन करायचं, डॉल ओपन करून घेतो. जनरली तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर मी सांगेन. तुम्हाला असं थोडं इकडे कम्पेअर करून दिसेल. स्टेअरिंग लॉक जे असतं ते कंपल्सरी करून ठेवायचं. कारचं स्टेअरिंग लॉक हे नेहमी करून ठेवायचं. तुमचं काम असं नसतं. स्टेअरिंग लॉकने होतं काय की जर इन केस बाहेरचा व्यक्तीने कुणी दुसरं म्हणजे गाडी ओपन करायचा प्रयत्न केला तर स्टेअरिंग लॉक काढता येत नाही ओरिजिनल किल्लीशिवाय. आता स्टेअरिंग लॉक काढण्याची पद्धत जी असते आपली, तुम्ही आधी राईट हँड ठेवा, राईट साईडला स्टेअरिंग पुल करून बघा, ते बिलकुल जाणार नाही आहे. लेफ्ट हँड ठेवा, लेफ्ट साईडला पुल करून बघा, हे जातं आहे. साधारण थोडासा प्ले असतो. ज्या साईडला हा प्ले असेल त्या साईडला तुमच्या कारचे व्हील लॉक आहेत. समजून घ्या हे लेफ्ट साईडला लॉक आहेत. जी की आहे 2 बोटांमध्ये पकडा, लेफ्ट हँड स्टेअरिंग. हात शक्यतो वरच्या साईडला ठेवायचं, खाली ठेवायचं नाही आहे. की होलमध्ये किल्ली टाकली, डायरेक्ट तुम्ही फिरू शकता. ती सवय तुम्हाला कंटिन्यू राहील. पुढे मागे मग ते लॉक खराब होऊन जाणार पूर्णपणे. ऑल लॉक सेट तुम्हाला तिथे चेंज करावा लागतो. लेफ्ट हँड वर ठेवायचं, लेफ्ट हँड स्टेअरिंग अपडाऊन करायचं आणि अपडाऊन करता करता दोन्ही हात ॲट ए टाइम चालवायचे आणि चावी पुढे घ्यायची. हे निघालं स्टेअरिंग लॉक. तुम्ही लेफ्टला लॉक करू शकता आणि राईटला लॉक करू शकता. ओके, इथं तुम्ही बघितलं सेम प्ले दाखवणार तुम्हाला. राईटला, लेफ्टला बिलकुल जाणार नाही. काढण्याची टेक्निक तीच राहणार. आलं लक्षात? अशा पद्धतीने नेहमी स्टेअरिंग लॉक काढायचं. खालच्या साईडला तुमच्या पायामध्ये 3 पॅडल दिलेले असतात. ए राईट साईडला आहे, मिडलला बी आहे, लेफ्ट साईडला सी आहे. ए फॉर ॲक्सिलेटर, बी फॉर ब्रेक, सी फॉर क्लच. राईट साईडच्या पायाने ॲक्सिलेटर आणि ब्रेक ह्या 2 गोष्टींचा यूज करायचा आहे तुम्हाला. लेफ्ट साईडच्या पायाने फक्त क्लचचा यूज करायचा आहे. ॲक्सिलेटर हा गाडीला स्पीड देण्यासाठी, ब्रेक हा गाडी स्लो करण्यासाठी किंवा गाडी थांबवण्यासाठी, क्लच हा गिअर चेंज करण्यासाठी प्लस गाडी थांबवण्यासाठी. ब्रेकचा वापर तुम्ही 2दा करणार. जेव्हा तुम्हाला कार स्लो करायची आहे तुम्ही जस्ट ब्रेक थोडासा लावून गाडी स्लो करू शकता. आणि प्रॉपर जेव्हा तुम्हाला थांबायचं आहे त्यावेळेस तुम्ही पूर्ण ब्रेक लावू शकता. क्लच वापर 2दा करणार तुम्ही त्याचा. एक गिअर चेंज करताना पूर्ण तुम्ही क्लच दाबणार, पूर्ण क्लच सोडून देणार. 2 गाडी थांबवण्यासाठी क्लचचा वापर होणार. ब्रेकने गाडी थांबते पण ती बंद पडते. चालू स्थितीत तुम्हाला गाडी थांबवायची असेल तर कंपल्सरी तुम्हाला क्लच दाबूनच ब्रेक हा लावावा लागतो. अशा पद्धतीने हे 3 आपले फंक्शन्स असतात. लेफ्ट साईडचा पाय काळजी घ्या. थोडं शिकताना तुम्ही नवीन पॅनिक होता, चुकून तो ब्रेकवर येतो आणि ॲक्सिलेटर आणि ब्रेक ह्या दोन्ही गोष्टी ॲट ए टाइम प्रेस होतातच. तसं होऊ नये. तो पाय तिथंच कंपल्सरी आपला कुठं क्लचवरच राहायला पाहिजे. काही होत नाही. शेजारी तुमचे सर असतात, सांगतात तुम्हाला ते कशा पद्धतीने काय करायचं आहे. विनाकारण आपण घाबरतो. तुम्हाला म्हणजे त्या वातावरण तसं वाटतं की मी एकटीच आहे वगैरे, मी एकटाच आहे. आणि अशा वेळेस मग तो ब्रेक आणि ॲक्सिलेटर दाबला गेला तो प्रॉब्लेम मेजर होतो, मायनर होत नाही. तिथं तुम्ही वाचत नाही, तो अजून वाढतो. आणि एकदा गाडी रेस झाली ना, फुल रेस झाली ना की अनकॉन्शियस होऊन जातं, कळतच नाही आपल्याला काय चाललं आहे आपल्याबरोबर. त्यामुळं शक्यतो एकच काळजी घ्यायची की डावा पाय कधीही ब्रेकवरती आणायचा नाही. कळल्या तुम्हाला या 3 गोष्टी खालच्या? त्यानंतर स्टेअरिंग तुम्ही ज्यावेळेस हे करता, अनलॉक करता, एक स्टेप फक्त चावी पुढे फिरवायची असते. सेकंड स्टेप जेव्हा तुम्ही पुढे घेता तेव्हा समोर तुमच्या इथं इग्निशन ऑन होतं. आणि इग्निशन ऑन झाले की तुमच्या समोर इथं बऱ्याचशा येलो आणि रेड ह्या लाईट दाखवतात. आता ह्या लाईट कशासाठी दिलेल्या असतात तर प्रत्येक ज्या तुमच्या कारमध्ये सिस्टम्स आहेत त्याच्यासाठी त्या लाईट्स दिलेल्या आहेत. आता बेसिक मी तुम्हाला सांगतो काय आहेत कशा आहेत त्या. ओके, पण तरीसुद्धा तुमच्याकडे जर नवीन गाडी असेल, मॅन्युअल त्याचं बुक येतं, वाचू नका पण एकदा नजरेखालनं टाका. काय वाचायला मला माहिती सगळेजण कंटाळा करणार आहे त्याच्यामध्ये, सिरियसली असं कोणी वाचणार नाही आहे. पण त्यातल्या जर तुम्हाला अगदी असं वाटत असेल की कशामुळे काय होणार आहे तर एकदा पूर्ण नजर टाकायची. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती टॉपला एक सिम्बॉल दिलेला असतो. अशी ऑइल कॅन दाखवलेली आहे आणि एक डॉट दाखवलेला असतो. तो दिलेला तुमचा इंजिन ऑइलचा. ओके, जे इंजिन ऑइल आहे फ्रंट साईडला इंजिन आहे त्याच्यामध्ये ऑइल असतं.
जेव्हा ऑइलची जर लेवल कमी झाली तर तो एक तर स्टार्टिंगला ब्लिंक करेल, म्हणजे काय करतो तुम्हाला तो इंडिकेशन देतोय ऑइल कमी होत आलंय आणि नंतर तो कंटिन्यू लागून राहतो म्हणजे ऑइल संपलंय. हा सिग्नल तुम्हाला तिथे मिळतो. बरोबर त्याच्या खाली प्लस मायनस असं बॅटरीचं दिलेलं असतं. आता गाडीचं आपली सेल्फ स्टार्ट आहे, किक स्टार्ट नाही आहे, बंद जरी पडली तर तुम्ही किक मारून स्टार्ट करू शकत नाही. ओके, त्यासाठी बॅटरी पॉवरफुल असणं गरजेचं आहे. टू व्हीलरला तुम्हाला दोन ऑप्शन आहेत बघा, किक पण दिली आणि स्टार्टर पण दिलेलं आहे. तसंच कारचे फक्त उलट्या इथं किक नाही आहे. ओके, तर बॅटरी त्याच्यामध्ये वॉटर लेवल असते, डिस्टिल वॉटर असतं, आपण नाव ऐकलं असेल कधी तुम्ही डिस्टिल वॉटर. ती लेवल मिनिमम मॅक्झिममच्या लेवलपर्यंत ते आपल्याला ठेवावं लागतं. ती जर लेवल तिथं कमी झाली तर सेम तोच प्रॉब्लेम, लाईट पहिले ब्लिंक करून तुम्हाला इंडिकेशन देते. आणि बॅटरी जर ड्राय झाली किंवा पूर्ण काय झालं तर ती पूर्ण लॅम्प तिकडे तो लागून राहतो, तुमची गाडी तिकडे स्टार्ट होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. बरेचदा म्हणजे रिझन जसं तो एकच आहे आणि अजून पण बरेच रिझन असतात त्याच्यामध्ये. पुढं वायर शॉर्ट झाली, पुढं ब्रेक झाली, काय झालं तरी सुद्धा सेम ती प्रोसेस होते तिथं. त्याच्यामध्ये प्लस मायनस असे दोन म्हणजे त्याला वायर्स दिलेले असतात. इन केस कधी खड्ड्यातनं स्पीड ब्रेकरमधून तुमच्या गाड्या आपटतात, जर व्यवस्थित टाईट नसेल झाली ती वायर लूज होऊ शकते, वारंवार तुम्हाला स्टार्टिंग ट्रबल मिळू शकतो, की वायर निघाली तर गाडी तुमची पूर्णपणे बंद पडू शकते. तो त्याचा लॅम्प होतो. त्याच्या खाली एक इंजिनसाठी दिलेला असतं स्पेसिफिक लॅम्प येतो असा, की सेन्सर असतात आता तुमच्या नवीन गाड्यांना. एक जरी सेन्सर कुठला वीक झाला, शॉर्ट झाला, नवीन गाडीला शक्यतो तुम्हाला 5-10 वर्ष प्रॉब्लेम येत नाही, पण जरा थोडी गाडी जुनी झाली ते प्रॉब्लेम येऊ शकतात. तो जर तिकडे लॅम्प लागला तर तो सेन्सरचा असतो. इकडे त्याच्या खालोखाल दिला एक स्टेअरिंग सारखा बघा दाखवलंय, तो सुद्धा इंजिनचा जो मेजर प्रॉब्लेम म्हणजे स्टार्टिंगमध्ये ड्रायव्हिंग करताय तुम्ही, बरोबर आहे, किंवा गाडी स्टार्ट केली आणि तो लागून राहिला तर तिथे सुद्धा तुम्हाला ड्रायव्हिंग करायची नाही आहे. ओके, करायचीच नाही आहे, बिलकुल थांबायचं आहे. काय झालं ते चेक करायचं, नाही कळलं मॅकॅनिकला बोलवा, सर्व्हिस सेंटरच्या लोकांना बोलवा. पण ते लॅम्प ऑन असताना येलो लॅम्प आहेत बघा, ते असताना कधी गाडी चालू करू नका. तसंच इकडे लेफ्ट साईडला जो दिला आहे तो आपला तुमचा गाडीचं म्हणजे हे सेंटर लॉकिंगचं दिलेलं आहे. आता डोअर्समध्ये कुठं प्रॉब्लेम आला, डोअर्स ओपन होत नाही आहे किंवा लागतच नाही आहे तर तो लागतो. तुम्ही हवं तर एकदा फक्त प्रत्येकाने लॅम्पवर नजर टाका, तुमच्या लक्षात येते. पाहून घ्या, प्रत्येकाने पाहून मागे व्हा. लॅम्पबद्दल मी जे तुम्हाला सांगितलं, आता बघा तुम्ही किती काय फॉलो करताय ते. गाडीमध्ये बसला तुम्ही, इग्निशन ऑन केलं आणि बसल्या इमिजिएट तुम्ही जर स्टार्ट केली गाडी, ते लॅम्प जातील निघून, नो प्रॉब्लेम. पण काही अंतर जर तुम्ही पुढे गेला, त्यातला इंजिनमध्ये जर काही ट्रबल झाला असेल, तो लॅम्प नाहीच लागला तर पुढे मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त तुम्हाला अवघे 2 ते 5 सेकंद वेळ द्यायचा आहे. इग्निशन ऑन करा, गाडी स्टार्ट करू नका. 2 ते 5 सेकंद जे सेन्सर असतात सगळे ॲक्टिवेट होतात, ते सगळे ॲक्टिवेट होतात. फ्यूल टँक असतो बघा, तुम्ही गाडी पूर्ण काचा लावा, गाडी इग्निशन ऑन करा, हूम करून व्हायब्रेटरसारखा आवाज येईल आणि तो स्टॉप होऊन जातो. तर तो थोडासा त्याचा साऊंड मोठा आहे त्यामुळे तो तुम्हाला ऐकू येईल, पण इतर जे असतात ते कळत नाही तुम्हाला, त्यामुळे ते ॲक्टिवेट झाले पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. ते झालं की मग 5 सेकंदानंतर तुम्ही गाडी स्टार्ट करा. आणि जर रनिंगमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर लगेच तिथं इंडिकेशन देईल तुम्हाला की आहे काहीतरी प्रॉब्लेम, ड्रायव्हिंग करू नका. तर ज्यावेळेस तुम्ही गाडी स्टार्ट कराल त्यावेळेस त्या डिस्प्लेमधले सगळे लॅम्प निघून गेले पाहिजे, सगळे लॅम्प निघून गेले पाहिजे. त्यातला एक जरी लॅम्प लागून राहिला तर समजून घ्यायचा तो प्रॉब्लेम तिकडे झालेला आहे. मग बॅटरी असू शकतो, तुमचा हँडब्रेक जो असतो तो समजा नसेल म्हणजे पूर्ण तुम्ही काढलेला, इंजिन ऑइल तुमचं समजून घ्या, किंवा
डोर्स कुठला तरी बसताना त्यावर जस्ट मॅन्युअल गाडीमध्ये बसले की बघा तुम्ही दार लागताना अर्धा दार लागतं, मग हे प्रॉब्लेम हे सगळं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिलेलं आहे इथे. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला खाली उतरून बघायची काही गरज लागणार नाही आहे. राईट साईडला जी स्टिक दिली त्या स्टिकमध्ये इंडिकेटर प्लस हेडलाईट असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. इंडिकेटर देताना असं कुणी कधी पकडू नका. गन ह्या टाईपमध्ये दोन बोटं अशी ठेवायची. आता ह्याच्यामध्ये बघा एक आपलं बोट शॉर्ट राहतं आणि मिडलचं लॉंग राहतं. ह्याचं रिझन काय की लेफ्ट टर्न हा शॉर्ट असतो आणि राईट टर्न जो असतो हा लॉंग असतो. म्हणजे लेफ्ट टर्न जवळ न घ्यायचा, राईट टर्न हा लांब न घ्यायचा. मग देताना हे असं फक्त वरती शिफ्ट करा. हे बघा इथे एक सिग्नल मिळालं तुम्हाला, ब्लिंक करतोय आणि लेफ्ट साईडचे जे इंडिकेटर ते चालू झाले. ज्यावेळेस तुम्ही टर्न करता आणि स्टेअरिंग पुन्हा सरळ करता आपोआप बंद होतो. तुम्हाला बंद करायची गरज नाही आहे. जिथं टर्न नसेल पण तरी तुम्ही इंडिकेटर दिला त्यावेळेस तुम्हाला तो हाताने बंद करावा लागेल. आता टू व्हीलरवर तुमचे ब्लिंकर आहेत ना, वाजतात, काहींच्या नाही आहेत. बराच वेळ तुमचे इंडिकेटर चालू राहतात. मागचा म्हणतो अरे कधी वळेल, तुम्हाला वळायचं नसतं, तुम्हाला सरळ जायचं असतं. कन्फ्युजन होतं, ॲक्सिडेंट होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की इंडिकेटर पूर्ण बंद झालं का ही खात्री प्रत्येकाने करायची. राईटला देताना वरनं खाली प्रेस करा. सेम तुम्ही टर्न केला, सरळ केलं, बंद होऊन जातं. आता ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय केली इंडिकेटरमध्ये, एक तुम्ही टर्न घेताना इंडिकेटर म्हणजे पूर्ण लॉक करा आणि दुसरं म्हणजे लेन चेंज करण्यासाठी फक्त जस्ट टच करायचं त्याला, तो बरोबर 5 सेकंद ब्लिंक करतो. आणि 5 सेकंदात तुम्ही तेवढं सफिशियंट टायमिंग असतं कारण तुम्ही बघता मागे पुढे की आपल्याला लेन चेंज करायची कोण आहे का नाही. आणि 5 सेकंदात तुमची ती लेन तिकडं चेंज करून तो इंडिकेटर आपोआप बंद होतो. तिथे बंद करायची तुम्हाला गरज नाही. लाईट्स असं पकडा, आता ही गरज आहे. मग त्याला एक स्टेप पुढे घ्या तुम्ही. पार्किंग लाईट पुढे बघा, मागे बघा तुम्ही. नाही 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 पुढे, गाडीच्या पुढे जा, फ्रंट साईडला जाऊन पहा. फ्रंट साईडला जाऊन पहा. पार्किंग लाईट लक्षात आलं तुमच्या? दोन छोटे छोटे लॅम्प लागतील. मागे जे टेल लाईट्स आहेत त्या रेडमध्ये लागतील. पार्किंग लाईट लावू शकता, पण पुढे संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे, अशा वेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत त्याला थोडं लवकर आपण अंधार पडतो आणि अंधार पडायच्या आधी थोडंसं अंधूर झालं की आपण या पार्किंग लाईट यूज करतो. पार्किंग लाईटमध्ये दोन आपले हे छोटे बल्ब्स आणि मागच्या टेल लाईट ऑन होतात. आणि ही स्टिक अशी पकडा आणि फक्त फ्रंट साईडवर रोट करा. ते बघा आता हे काय झालं, हेडलाईट्स ऑन झाले. ओके, थोडंसं जरा इकडे थोडंसं पाच. ओके, आता ह्या हेडलाईट्स ऑन झाल्या. ह्याच्यामध्ये पण दोन ऑप्शन दिले तुम्हाला.
आता बघा तुम्हाला जाणवेल, गिअरमध्ये गाडी स्टार्ट करत जाता तुमचा क्लच अर्धा वगैरे सुटलेला असतो. जेव्हा स्टार्टर मारता ती गाडी पुढे जाते, 1 सेकंद लागत नाही न्यूट्रल करायला. तर पूर्ण क्लच दाबायचं तुम्हाला, न्यूट्रल करून घ्यायची. चावी फक्त पुढे फिरवा, इंजिन झालं स्टार्ट. आता त्याच्यामध्ये एकच लॅम्प आहे, परत पाहून घ्या सगळेजण. ब्रेक जर आता मी रिलीज केला तर सगळ्या लॅम्प म्हणजे तिथनं पूर्णपणे बघा, आता डिस्प्ले पूर्णपणे गेला आहे. इथून पुढे तुम्ही ड्रायव्हिंग करू शकता. आता हे तुम्हाला कसं अंगवेळणी पाडायचं ते तुम्ही ठरवायचं, बरोबर आहे. आता इथनं ड्रायव्हिंगला तुमचं स्टार्ट होऊ शकतं. चालूमध्ये लागलं तसं मग सांगितलं रनिंगमध्ये गाडी थांबून चेक करा, नाही कळलं सर्व्हिस सेंटरला कॉल करा, काय करा. रिस्क घेऊ नका तिथे, पुढे पुढे काही होऊ शकतो. स्टेअरिंग आपलं हे बरोबर आहे. स्टेअरिंग पकडताना नेहमी हाताची 4 बोटं तुमची रिंगच्या खाली आणि अंगठे हे वरती आले पाहिजे. हे अशा पद्धतीने म्हणजे घड्याळाप्रमाणे स्टेअरिंग तुमचं गोल आहे. 12, 6, 9 आणि 3, 9 आणि 3 ह्याला बरोबर तुमची हँड पोझिशन इक्वल आली पाहिजे, बरोबर आहे. आता ॲक्सिडेंट किंवा जजमेंट न याचं कारण फक्त स्टेअरिंग आहे. रस्त्याने तुम्ही ड्रायव्हिंग करताना 2 हात सोडून द्या, तुमची गाडी सरळ चालते. रस्ता तुमचा वर खाली असतो, जर खड्डा आला काय झालं तर स्टेअरिंग ऑटोमॅटिक वळतं इकडे तिकडे, बरोबर का नाही. आता शिकताना काय होतं, घाबरता तुम्ही. घाबरून काय होतं, तुमचा टोटल प्रेशर हा स्टेअरिंगवर येतो. टोटल प्रेशर हा स्टेअरिंगवर होतो आणि तुम्ही भीतीच्या आकांताने काय करता, स्टेअरिंग नेहमी घट्ट पकडता. स्टेअरिंग घट्ट पकडलं ना, 8-10 दिवस तुमच्या त्याच्यामध्ये जातात आणि तुमचे सर पण कंटाळतात तुम्हाला सांगून सांगून की स्टेअरिंग घट्ट धरू नका, स्टेअरिंग घट्ट धरू नका, फ्री सोडा. त्या मागचं रिझन काय असतं की तुम्हाला रोड सेन्स, रोड जजमेंट बिलकुलच येत नाही, बिलकुलच येत नाही. भीती वाटली वाटून दे. तुमच्या पायात काय क्लच ब्रेक आहे ना, डाऊट आला थांबा ना क्लच ब्रेक दाबून. पण घाबरून तुम्ही त्या स्टेअरिंगवरती प्रेशर देऊ नका, बरोबर आहे. त्याने काय होणार आहे, जजमेंट तुम्हाला लवकर येणार नाही आहे, बराच वेळ लागेल. त्यासाठी स्टेअरिंग पकडताना नेहमी माइंड फ्री आणि शोल्डरपासून 2 हात एकदम फ्री ठेवायचे. हे अशा पद्धतीने हाताच्या अंगठ्यावरती आणि 4 बोटं खाली. हे स्पोक त्यासाठीच दिलेत तुम्हाला की इथं तुमचे हात आले पाहिजेत ह्या लेवलला. आणि अंगठेवर का, तर ज्यावेळेस तुम्ही स्टेअरिंग टर्न करणार आहे तुमचा अंगठा त्या स्पोकमध्ये जरी अडकला, आता तुम्ही म्हणताल 1 सेकंदात काय होतं, 1 सेकंदात भरपूर काय होतं. वेळ पडले तर मी तुम्हाला ते प्रूफ करून दाखवतो. स्टेअरिंग टर्न करण्याची पद्धत असते. आता तुम्ही बरेच लोकांकडे तुमच्याकडे ड्रायव्हर असेल किंवा तुम्ही इतर लोकांचे ड्रायव्हिंग बघितले असेल, लोक वेडेवाकडे हात मारतात, करतात, एक्सपर्ट आहेत ते. काही वर्षाने तुम्ही कराल ते हे टेक्निक. लेफ्टला टर्न घेताना लेफ्ट हँडने पुल करा, राईटने पुश करा. अशा पद्धतीने तुमचे हात जर चालले तर कुठलाही हात क्रॉस होत नाही, हाताची कात्री होत नाही. हे असं काय झालं की समजायचं जजमेंट तर चुकलंच तुमचं आणि गाडी कुठेतरी खड्ड्यात गेली, रस्ता सोडून खाली गेली. हे प्रकार तिथं होतात. दिसतं तुम्हाला सगळ्यांना. हे बघा, आता ही पोझिशन आहे माझी पकडायची. मी सरळ चाललो आहे, मी टर्न करतोय, मी राईट इंडिकेटर दिला, राईटने पुल केलं, लेफ्टने पुश केलं, सिम्पल. हे झालं पूर्ण लॉक. बघू शकता व्हील तुमचे. सोडून दिलं, रनिंगमध्ये गाडी असते ना ते ऑटोमॅटिक येतं जागी. नाही आलं नो प्रॉब्लेम. लेफ्टला टर्न घेत आहे, लेफ्ट हँडनी पुल करा, राईटने पुश करा. सेम पुल आणि पुश, कुठे माझा हात अडकत नाही. झालं लॉक. अशा पद्धतीने जर तुमचे हात चालले, त्याने तुम्ही एकदम इझी लूज पकडलं, 8 दिवसामध्ये रोड जजमेंट तुम्हाला परफेक्ट येणार. बघितलं असेल तुम्ही 6 गिअर आहेत, 5 फॉरवर्ड आहेत आपले आणि 1 गिअर रिव्हर्स दिलेला आहे, बरोबर का नाही. लेफ्ट साईडला फर्स्ट सेकंड 2 गिअर आहेत, मिडलला थर्ड फोर्थ 2 गिअर आहेत, राईटला फिफ्थ आणि रिव्हर्स असे 2 गिअर दिलेले आहेत. गिअर पहिला गिअर पुढे गेला,
दुसरा गिअर स्लो चालायला, तिसरा, चौथा आणि पाचवा. 3 गिअर फक्त तुम्हाला स्पीडमध्ये चालण्यासाठी. जनरली सिटीमध्ये तुम्ही फर्स्ट सेकंड यूज करत असता आणि हायवेला वगैरे किंवा थोडा रस्ता मोकळा असेल तर तुम्ही थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ यूज करू शकता. एक्सप्रेसला तुम्ही पाचवा वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. स्पीड लिमिट मॅक्झिमम तुमचा 80 राहायला पाहिजे, मॅक्झिमम. प्लस मायनस कधीच करू नका. आता तो दिवस राहिलेले नाही आहे. जेवढा तुमचा कंट्रोल तेवढा स्पीड. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगणं आहे, आता ड्रायव्हिंग शिकताना तुम्ही सेकंड गिअरमध्ये गाडी चालवणार, बरोबर का नाही? सेकंड गिअर सगळ्यांना कम्फर्टेबल वाटणार आहे, सगळ्यांना. पण ह्याच्यामागचं लॉजिक काय आहे? पहिला गिअर ते तुमचा चौथा गिअर, प्रत्येक गिअरला पुढे एक 0 लावा. तो त्या गिअरचा काय झाला? स्पीड झाला. फर्स्ट 10 to 20, 3, 30, 40. नवीन गाडी घेतली तुमच्यापैकी कोणी घेतली, काय त्याचं मायलेजवर काय सांगितलं आहे? हां, नाही मायलेज पर लिटर 18, बरोबर का? म्हणून मायलेज चांगलं आहे म्हणून तुम्ही गाडी घेतली ना, बरोबर ना? कंपनी देताना जो तुम्हाला मायलेज देते तेवढा मिळत नाही, बरोबर आहे? असं बरेच लोकांचं म्हणणं असतं. तेवढा किलोमीटरच बघणार नाही आहे. तर सेकंड गिअरमध्ये गाडी तुमची 40, 50, 60ला चालणार. आणि दुसरं कारण काय तर नाही, सेकंड गिअर आहे, थांबायला पटकन, कशाला गिअर बदलायची कटकट झंझट, हा तुम्ही पहिला विचार करता. त्यामुळे हे असले काही प्रकार कधी करायचे नाही, लक्षात ठेवा. जो गिअर आहे तो स्पीड तिथं तुमचा कंपल्सरी आलाच पाहिजे. काय होणार? गाडीची तुमची लाईफ वाढणार आणि जे मायलेज आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार. पहिला गिअर गाडी पुढे घेण्यासाठी, दुसरा गिअर जो आहे तुमचा तो स्लो चालण्यासाठी, तिसरा, चौथा स्पीडमध्ये, पाचवा तुम्ही हायवेला वापरा. गिअर जे पकडताना हात तुमचा प्लेन ठेवत जा, असा सेंटर हाताचा पामचा यूज करत जा. गिअर लिव्हर तुम्हाला अशी पकडून ओढून बाहेर काढायची नाही आहे. पकडता तुम्ही असं. मी मगाशी म्हणलं सेकंदाला इथं खूप महत्त्व आहे. ड्रायव्हिंग शिकताना खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. तुम्ही असं पकडता, गेअर चेंज करायला जाता, परत तुम्हाला तुमचं असं जाणवतं, कन्फर्म होत नाही तुम्ही की यार पडला का नाही पडला. पामचा यूज करायचा. हात टाकताना फर्स्ट गिअर लेफ्ट साईडला प्रेस करून बॅक, सेकंड तुमचा. ढकलताना ह्या पोर्शनचा वापर करून फक्त पुढे पुश करा, तो परत न्यूट्रल येऊन थांबेल. तुम्हाला न्यायची गरज नाही, तो येऊन थांबेल. स्ट्रेटवर जा, थर्ड, परत न्यूट्रल, परत बॅकला फोर्थ, कारण 2 गिअर हे सरळ पुढे मागे आहेत. फिफ्थला तुम्ही हात फक्त क्रॉस करा असा. लेफ्ट साईडची गिअर टाकताना असा करायचा, राईटच्या टाकताना असं करायचं. राईटला दाबून वरती अप केलं तुम्ही फिफ्थ, तसंच मागे आणला न्यूट्रल, रिव्हर्सला परत राईट आणि बॅक. असे गिअर टाकले तुम्ही तर काय होणार? गिअर तर बरोबर जाणार तुमचा. प्रत्येक वेळेस तुम्हाला खाली पाहावं लागणार नाही. आता शिकताना चुका होतात, मान्य आहे मला, पण ह्या चुकांमधून काय निष्पन्न होतं माहिती आहे तुम्हाला? अजूनही म्हणजे तुमचं नंतर तुम्हाला आठवेल मी हे जे बोललोय ते. बऱ्याच लोकांना खाली बघून गिअर टाकायची सवय लागते. 1 सेकंद तुमची नजर फक्त हटली, काय होईल मॅडम? 1 सेकंद नजर आपली बाजूला गेली, काय होईल? होतं. गाडी तर चालू आहे ना तुमची, गाडी पळते तुमची, पण तुमचं लक्ष खाली काय आहे? अरे गिअर कुठला पडलाय. हे प्रॉब्लेम होतात. म्हणून नाही कळलं तुम्हाला गिअर ना, सरांना सांगायचं. 10 मिनटं 15 मिनटं सर तुमची प्रॅक्टिस घेतील. काय प्रॅक्टिस करा. घरच्या गाडीवर तुम्हाला करायची असेल, कशी करायची, काय करायची, आम्हाला विचारा, आम्ही सांगू तुम्हाला. घरी वेळ असेल घरी करा. गिअरमध्ये तुम्ही थोडंसं जरा जेवढे पटपट तुम्हाला चेंज करता येतील. प्रॅक्टिस करताना अशी करायची, 25 वेळा गिअर टाकायचा. एक गिअर, पहिला गिअर 25 वेळा, दुसरा गिअर 25 वेळा, तिसरा गिअर 25 वेळा, सेकंडमधनं परत न्यूट्रल करून परत फर्स्टमध्ये यायचं. अशा पद्धतीने गिअरचं ऑपरेटिंग करायचं, स्टेअरिंगचं ऑपरेटिंग करायचं. तुमचे खालचे जे पॅडल आहेत A, B, C अशा प्रकारे करायचं. गाडी स्टार्ट केली, इंजिन स्टार्ट झालं, क्लच आणि ब्रेक दोन्ही गोष्टी पूर्ण प्रेस करून ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हँडब्रेक काढायचं. हां, आणि हँडब्रेक काढल्यानंतर परत एक नजर समोर टाकायची डिस्प्लेमध्ये की कुठली लाईट लागलेली नाही. डाऊट असेल तर गाडी तिथं थांबून सोडून द्या. चेक झालं तुमचं. आता बरेचदा तुम्ही काय होतं, शिकताना एक मेजर प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे काय येतो?
हो, हाफक्लच नीट होत नाही तुमच्याकडून, गाडी वारंवार बंद पडते. तर हाफक्लचचा बेसिक यूज कुठे होतो माहिती आहे तुम्हाला? घाटात. काय रोज जातो आपण घाटामध्ये? रोज जातो का? लोकांची मानसिकताच नसते थांबायची तिथं, कुणीच थांबत नाही. माझी पण नाहीये तिथं थांबायची. कुठे होतो मग? सिटीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला हाफक्लच करावा लागतो, तुमची कार मॅन्युअल असेल तर. हाफक्लच म्हणजे काय, तर गाडी पुढे मूव्ह करण्यासाठी जी तुम्ही कृती करता, गाडी बंद पडू नये, त्याला आपण हाफक्लच म्हणत असतो. क्लचला 100% ऑपरेटिंग असतं, 100%. साधारण 30-40% तुम्हाला तो क्लच बाहेर काढून होल्ड करावा लागतो. आणि होल्ड केल्यानंतर एकदा गाडी मूव्ह झाली की तो पूर्ण क्लच सोडून द्यावा लागतो. तुम्ही शिकताल आता सगळेजण गाडी छानपैकी, वाद नाही आहे, पण त्या हाफक्लचमुळे तुमचा कॉन्फिडन्स जाणार आहे. हाफक्लचमुळे तुमचा कॉन्फिडन्स जाणार आहे. 1 वर्षभर आम्ही तुम्हाला हाफक्लच फ्री शिकवतो, 1 वर्ष फ्री शिकवतो. त्यातनं तुम्ही शिकताल का? ज्याला कोणाला प्रॉब्लेम येईल त्याला. त्याचा मेथड तुम्ही कधी समजूनच घेणार नाही, फक्त कारण का आता घाई होती. ड्रायव्हिंगमध्ये सगळ्यात सोपं जर काय असेल तर हाफक्लच आहे, माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात सोपं. पण त्याला तुम्ही पेशन्स लागतात, सुरुवातीला तरी 4 दिवस 8 दिवस पेशन्स लागतात. आणि लेडीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, शक्यतो तुम्ही आहे ना शूज वगैरे घालूनच करत जा सुरुवातीला, एक जजमेंट असतोपर्यंत. स्लीपर, चप्पल, सँडल असं काही वापरू नका. एकदा तुम्हाला क्लचचं जजमेंट बऱ्यापैकी आलं, वापरा तुम्ही, काय हरकत नाही आहे. कारण कसं होतं, जेंट्सच्या पायाची लेंथ मोठी असते, फरक नाही पडत. लेडीजच्या पायाची लेंथ थोडी छोटी असते, फरक पडतो पॅडल्समध्ये, हाईटमध्ये. हा तुमचा पाय आहे, बरोबर आहे. पायाचा पंजा हा पॅडलला कव्हर करतो अशा पद्धतीने. आणि पायाची जी टाच असते तुमची, ती खाली फ्लोअरला सपोर्ट ठेवायची. ती थोडी जरी वर उचलली तुमची तरी ती बंद पडणार आहे गाडी. कारण काय झालं, तुम्ही सपोर्ट तोडलाय त्याचा पूर्णपणे, कशाचा? क्लचचा. मग खालनं जर हिल सपोर्ट केला तुम्ही फ्लोअरला तर गाडी बंद पडत नाही. आता आपण जे टाकला, आपण ब्रेक पूर्णपणे लूज केला, ब्रेक लूज केला, पाय म्हणजे टाच जी ती आपली टेकलेली आहे, आणि हळूहळू क्लच बाहेर काढला. आता हे बघा, निघाली पुढे. आता जिथं गाडी तुमची मूव्ह करेल ना, ही मूव्ह केलं, त्या पोझिशनला काय करायचं, क्लचला होल्ड करून ठेवायचं. किती वेळ होल्ड करणार? 3 ते 5 सेकंद. ओके, 3 ते 5 सेकंद फक्त धरून ठेवायचा. आणि थोडी गाडी पुढे गेली की राहिलेला पूर्ण क्लच सोडून द्यायचा आणि पुढे ॲक्सिलेटर कंटिन्यू करायचं. ओके, अशा पद्धतीने तो हा क्लच तुम्ही ते वापरणार आहे. आणि भीतीपोटी काय होतं, बरेच जण क्लच दाबून गाडी चालवतात, बरोबर ना? होतं हे, आम्हाला माहिती आहे. क्लचचा मेंटेनन्स एकदा जाऊन वर्कशॉपला विचारून या किती येतो. आता तुम्ही टू व्हीलर चालवत असाल सगळेजण, चांदणी चौकात जेव्हा ट्रॅफिक जाम होतं बघा, असं काहीतरी गळल्याची स्मेल येते, बरोबर ना? तो क्लच असतो. जे लोक घाबरतात. आणि क्लच म्हणजे क्लचचं मी सांगितलं 100% यूज आहे, पूर्ण 100% दाबा, 100% सोडून द्या. ॲक्सिलेटरला आणि ब्रेकला पर्सेंटच नाही येत काही. दाबायचं कर की प्रत्येक वेळेस सिच्युएशन जशी असेल तसं तुम्ही दाबणार ना. स्पीड कमी जास्त, ब्रेक कमी जास्त. मॅडम बसा ना बाजूला, त्यांना पाणी द्या. सर राहुल पाणी लागते.